नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पुदिना शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्या गरमीच्या दिवसात का नाही पुदिना खाल्ल्याला चांगला असतो, शरीराला आपला थंडावा भेटतो। त्यासाठी बघा पुदिना घेतलेला आहे आणि पुदिना कसा घेतलाय माहिती का, देठा सकाळी घेतलेली आहे। ती जेवढी कवळी देठ असतील ना तेवढी देठ घ्यायची आणि मुठभर पेक्षा जास्त असा पुदिना घेतलेला आहे। शेंगदाण्याच्या मापाने घ्यायचा। आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ना 200 ग्रॅम घेतलेत, तर त्यासाठी पुदिना एवढा घेतलेला आहे। ह्या मिरच्या घेतलेल्या कमी तिखटवाल्या, ते 7 ते 8 मिरच्या आहेत। थोडेसे जास्त पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता। कोथिंबीर घेतलेली आहे बघा, एवढी कोथिंबीर घेतलेली आहे, म्हणजे मुठभरपेक्षा कमी घेतलेली आहे। ह्याला पुदिना जास्त घालायचा, कोथिंबीर कमी घालायची आणि ती पण मी देठा सकाळी घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घेतले, छोटा 1 चमचा जिरं घेतलेले आणि कमीत कमी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या। हा ना नवीन लसूण आहे असा, ह्याची चव छान येते। शेंगदाणे जे घेतलेले आहेत का नाही, 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहेत बघा। चांगले भाजायचे मीडियम गॅसवर, म्हणजे चांगले भाजले जातात आणि चवीला पण छान लागतात। आता तुम्हाला जर पाहिजे का नाही तर ह्या शेंगदाण्याचे तुम्ही साल काढू शकता बघा, लगेच निघते। असे हाताने बघा असं काढले की निघून जाते। मी काही ह्याची शेंगदाण्याची साल वगैरे काढणार नाही आहे। तर आपल्याला पहिलं काय करायचे माहिती आहे का, मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये हे बाकीचं साहित्य बघा एक एक मी टाकून घेते। थोडासा ओवा जरी टाकला तरी चालेल, चव छान येईल त्यानं ओव्यानं सुद्धा। हे लसणाच्या पाकळ्या, ह्यांना काय करायचे मी तुम्हाला सांगते, ह्याला बारीक करून घ्यायचं। आता हे काय करायचे माहिती आहे का, आपल्याला मिक्सरला बारीक करायचे। बारीक कसं करायचं माहिती आहे, ह्याचा पाण्याचा वापर करायचा नाही, मी बारीक करून घेते। मिक्सरला बघा बारीक करून घेतलेलं असं दरदर झालेलं आणि एकदम जरी पेस्ट झाली तरी पण चालेल। आता ह्याच्यामध्ये बघा शेंगदाणे टाकणार आहे मी आणि आपल्याला ह्याला काय करायचं, बंद चालू करून करायचे। जरी तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर खलबत्त्यात जरी कुठलं तरी चालेल, पण मी जर खलबत्त्यात दाखवलं की नाही कमेंट भरपूर येतात की आमच्याकडे खलबत्ता नाही, तर हे मिक्सरला काय करायचं, बंद चालू करायचं। मिक्सरला बघा मी बंद चालू करून घेतलेलं आहे। जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही केलेलं। पॅन ठेवलाय गरम करायला, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं एकदम थोडंसं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, आता आपण हे टाकून घेऊया। टाकून घेतलेलं आहे, आता परतून घ्यायचं। गॅस आहे मीडियम। आता हे काय आहे माहिती आहे का, आपण बंद चालू केलं एखादा असा मोठा बघा एकदम तसा अक्का शेंगदाणा राहतो, तो पण छान असा ह्याच्याबरोबर म्हणजे फुटला जातो, फक्त असा अखंड नसतो बघा, असं अर्ध्या पाकळ्या ते पण असं परतलं का नाही की त्यात पण मुरलं जातं आणि छान लागते चवीला। ही चटणी ना तुमची महिनाभर पण टिकेल, फक्त तुम्ही चांगली परतून घ्या आणि एकदम खाताना ना इतके छान लागते का नाही। पुदिन्याची चव, कोथिंबीर टाकलेली, मिरची अशी मस्त अशी लागते। पोटासाठी पण गारवा आहे, काही जास्त आपल्याला असं ह्याच्यापासून काही त्रास होत नाही। आता ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर एक 5 ते 7 मिनिट एकसारखं परतून घ्यायचं। मस्त असे बघा 5 ते 7 मिनिट मी मीडियम गॅसवर परतून घेतलेले आहे। कलर बघा किती छान आलेला आहे, कलरपेक्षा चव एकदम मस्त अशी। फक्त परतून घ्यायचं कारण जास्त दिवस टिकेल बघा, एकदम छान झालेली आहे। आणि तुम्ही कसं वरण भात केला, भाकरी, ज्वारीची भाकरी, आमटी कशाबरोबर एवढीशी जर थोडीशी जरी घेतली ना तर पोटभर जेवण जातं। अशी एकदम सुट्टीच करायची, जास्त असे पाणी बिणी टाकून तुम्ही बारीक करू नका। मस्त अशी बघा ही चटणी झालेली आहे शेंगदाण्याची पुदिन्याची। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।